विद्यार्थ्यांनो, आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ह्या चॅप्टरमधलं सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन पाहणार आहोत, ज्याला आपण काय म्हणतोय, इक्वेशन फॉर प्रेशर ऑफ आयडियल गॅस. तर हे इक्वेशन 4 ते 5 मार्कला विचारलं जातं. तर काय म्हणलं आहे पहा, त्याच्यात एक क्यूब दिलेला आहे आणि हा क्यूब आपण 3 कोऑर्डिनेट सिस्टीम XYZच्या साहाय्याने दाखवत आहोत. आता ह्या फिगरमध्ये एक सिंगल पार्टिकल दाखवला आहे, ज्याची व्हेलॉसिटी किती आहे, v एवढी आहे आणि सुरुवातीला तो फक्त एक्स ॲक्सिसला मूव्ह होतोय असं आपण कन्सिडर करतोय आणि तो मॉलिक्यूल किंवा पार्टिकल जाऊन तो जो शेडेड पोर्शन दाखवलेला आहे एक्स ॲक्सिसच्या बाजूला त्याला जाऊन धडकतोय आणि धडकून परत माघारी फिरतोय आणि परत तिथंच येऊन धडकतोय. असं का म्हणतोय आपण? कारण त्याच्यामध्ये जो गॅस घेतला आहे आपण, त्यातला प्रत्येक मॉलिक्यूल हा रँडम मोशनमध्ये आहे आणि तो प्रत्येक वॉलला, म्हणजे क्यूबची जी भिंत आहे, आता क्यूबला जवळजवळ 6 भिंत आहेत, साईड आहेत, वॉल्स आहेत, तर त्या प्रत्येकाला जाऊन मॉलिक्यूल धडकणार आहेत. पण आपल्या समजण्यासाठी आपण इथं फक्त एकच सिंगल मॉलिक्यूल घेतोय, ज्याची व्हेलॉसिटी v एवढी आहे आणि शेडेड पोर्शनला जाऊन तो धडकतोय असं आपण गृहीत धरतोय. तर काय म्हणलंय पहा, कन्सिडर स्मॉल m इज मास ऑफ इच मॉलिक्यूल इन क्यूब. तर त्या क्यूबमध्ये जेवढे काय मॉलिक्यूल्स आहेत तर प्रत्येकाचं मास किती आहे, स्मॉल m एवढं आहे. n, कॅपिटल N काय दाखवतोय, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन द क्यूब, म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स त्याच्यामध्ये आहेत. आता एका मॉलिक्यूलचं मास m एवढं आहे आणि त्याच्यात टोटल n मॉलिक्यूल्स आहेत, तर टोटल मास किती येणार आहे, कॅपिटल M इज इक्वल टू n इंटू m, रिप्रेझेंट टोटल मास ऑफ मॉलिक्यूल इन द क्यूब. कॅपिटल L रिप्रेझेंट लेंथ ऑफ ईच साईड ऑफ क्यूब. तर प्रत्येक बाजूची जी लेंथ आहे ती L एवढी आहे. आता प्रत्येक बाजूची लेंथ L एवढी आहे, तर एरिया किती येणार आहे प्रत्येक फेसचा, L स्क्वेअर. तर L स्क्वेअर काय रिप्रेझेंट करतोय, एरिया ऑफ ईच फेस ऑफ क्यूब. नंतर L क्यूब, तर L क्यूब म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब. L स्क्वेअर ह्याचा अर्थ काय, लांबी गुणिले रुंदी. लांबी L आहे, रुंदी पण L आहे, म्हणजेच L स्क्वेअर. तर हा एरिया झाला. आणि L क्यूब ह्याचा अर्थ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता लांबी L आहे, रुंदी L आहे आणि उंचीसुद्धा L आहे, म्हणजेच L क्यूब रिप्रेझेंट व्हॉल्यूम ऑफ क्यूब. नंतर P काय रिप्रेझेंट करतोय, प्रेशर बाय गॅस ऑन ईच फेस ऑफ द क्यूब. ट्वाइस L म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय मॉलिक्यूल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. म्हणजे सुरुवातीला एका साईडने मॉलिक्यूल मूव्ह झाला, दुसऱ्या साईडला जाऊन धडकतोय, म्हणजे L एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल्स करतोय. तर शेडेड पोर्शनला तो जाऊन धडकला म्हणजे एक कोलिजन झालं. परत तो जाऊन मूव्ह होतोय आणि अपोजिट डायरेक्शनला धडकतोय, म्हणजे 2 सक्सेसिव्ह कोलिजनच्या दरम्यान त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल्स केलं, ट्वाइस L एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल्स केलं आहे. आता पुढं काय म्हणलं आहे आपण, तर हा जो मॉलिक्यूल आहे प्रत्येक वेळेस जाऊन त्या शेडेड पोर्शनला जाऊन धडकतोय. आता मॉलिक्यूल ज्यावेळेस धडकतो तर त्यावेळेस त्याचं काय होत असतं, मोमेंटम चेंज होत असतं. तर पुढं काय म्हणलं आहे, डेल्टा px इज चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल. तर चेंज इन मोमेंटम याचा अर्थ काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम.
फायनल मोमेंटम किती असणार आहे, -m(v)x. v(x) ही त्याची व्हेलॉसिटी आहे अलॉंग द एक्स ॲक्सिस, आणि धडकून तो माघारी फिरला म्हणून त्याची व्हेलॉसिटी -v(x) आहे. मास किती आहे, m एवढा आहे. तर फायनल मोमेंटम रिप्रेझेंट बाय इक्वेशन -m(v)x मायनस इनिशियल मोमेंटम किती असणार आहे, m(v)x, म्हणजे धडक होण्यापूर्वी तेवढं मोमेंटम असणार आहे. आता फायनल मोमेंटममधून इनिशियल मोमेंटम वजा केलं म्हणजेच किती येईल, -2m(v)x. तर एवढं मोमेंटम त्या मॉलिक्यूलचं काय झालं, चेंज झालं. आता इथं निगेटिव्ह साईन आलेलं आहे. तर निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत आहे, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट धिस अमाऊंट ऑफ मोमेंटम इज लॉस्ट बाय मॉलिक्यूल. तर एवढं मोमेंटम त्या मॉलिक्यूलचं काय झालं, लॉस झालं. आता हे जे मोमेंटम लॉस झालं ते कुणाला मिळालं, वॉल, म्हणजे त्या क्यूबची जी भिंत आहे त्याला मिळालं. म्हणून पुढं काय म्हणलंय, बट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम द लॉस ऑफ मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू गेन ऑफ मोमेंटम ऑफ वॉल ऑफ क्यूब. म्हणजे जे मोमेंटम मॉलिक्यूलचं लॉस झालं ते कुणाला मिळालं, त्या क्यूबच्या वॉलला मिळालं. म्हणजेच वॉलला किती मोमेंटम मिळालं, +2m(v)x. धिस रिप्रेझेंट चेंज इन मोमेंटम गेन बाय वॉल ड्युरिंग द कोलिजन. आता पुढं आपण स्पीड कॅल्क्युलेट करतोय. स्पीड ऑफ मॉलिक्यूल इज गिवन बाय इक्वेशन. स्पीड इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. तर इथं काय लिहिलं आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन डिवाइड बाय टाईम टेकन बाय मॉलिक्यूल फॉर टू सक्सेसिव्ह कोलिजन. स्पीड कशाने दाखवतोय, मॉलिक्यूलचं v(x)नी इज इक्वल टू त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल्स केलं बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, 2l, आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल्स करण्यासाठी त्याला टाईम किती लागला, Δt. देअरफॉर Δt इज इक्वल टू 2l डिवाइड बाय v(x). तर हा काय झाला, टाईम झाला फॉर टू सक्सेसिव्ह कोलिजन. 2 कोलिजनसाठी एवढा त्याला टाईम लागलेला आहे. ठीक आहे. आता पुढं काय म्हणलं आहे, ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट मॉलिक्यूल ऑन वॉल. तर क्यूबच्या वॉलवर जो काय फोर्स एक्झर्ट झाला मॉलिक्यूल जाऊन धडकल्यामुळं तो कितीच्या इक्वल असणार आहे, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ वॉल. तर हे कशानुसार लिहितो आहे आपण, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. तर पहिला मॉलिक्यूल आहे म्हणून F1 लिहिलं आहे. तर F1 इज इक्वल टू dp/dt. तर dp म्हणजे काय, चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल, आणि dt म्हणजे काय, टाईम आहे. देअरफॉर F1 इज इक्वल टू त्या वॉलला किती मोमेंटम मिळाले, 2m(v)x1. v(x1) म्हणजे काय, पहिल्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी. म्हणजेच F1 इज इक्वल टू 2m(v)1x डिवाइड बाय Δt. आता तिथं Δtची किंमत टाकली, बाकी आहे तसंच लिहिलं आहे. Δtची किंमत किती होती, 2l डिवाइड बाय v1x. आता v1x वरती जाईल, 2l आहे तिथंच राहील. म्हणजे पुढं काय मिळालं आपल्याला, F1 इज इक्वल टू 2m(v)1x² डिवाइड बाय 2l. तर 2 कॅन्सल होईल, म्हणजेच F1 इज इक्वल टू काय येईल, m(v)1x² डिवाइड बाय l. तर v1x म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल अलॉंग द एक्स ॲक्सिस. दिस इज फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट मॉलिक्यूल ऑन शेडेड फेस ऑफ क्यूब. तर जो काही फिगरमध्ये आपण शेडेड पोर्शन दाखवला आहे त्याच्यावर पहिल्या मॉलिक्यूल्सनी एक्झर्ट केलेला हा फोर्स आहे. सिमिलरली अदर मॉलिक्यूल्स सेकंड, थर्ड, फोर्थ अप टू द nth with velocity vx2, vx3, vx4 dash vxn exerted force on shaded face of cube is f2, f3, f4 dash fn. याचा अर्थ काय झाला,
तर पहिल्या मॉलिक्यूलनी शेडेड पोर्शनवर जो काय फोर्स एक्झर्ट केला तो F1 आहे, सेकंड मॉलिक्यूलनी जो फोर्स एक्झर्ट केला तो F2 आहे, थर्ड मॉलिक्यूलनी जो काय फोर्स एक्झर्ट केला तो F3 आहे, सिमिलरली अप टू द Fn. नंतर काय म्हणलंय, टोटल ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड ऑन ऑल शेडेड वॉल ऑफ क्यूब इज. तर टोटल जो काय फोर्स एक्झर्ट झाला शेडेड वॉलवर क्यूबच्या F इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस F3 प्लस डॅश डॅश अप टू द Fn. म्हणजे F1 इज फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट मॉलिक्यूल, F2 इज फोर्स एक्झर्टेड बाय सेकंड मॉलिक्यूल, F3 इज फोर्स एक्झर्टेड बाय थर्ड मॉलिक्यूल अप टू द nth मॉलिक्यूल. आता F1 प्रमाणे F2, F3, Fnच्या व्हॅल्यू आपण कन्सिडर करतोय. तर फक्त Vx1, Vx2, Vx3 असं तिथं लिहायचं आहे, बाकी सेम मागे जे ऑब्टेन केले त्याप्रमाणे. आता प्रत्येक टर्ममध्ये कॉमन काय आहे, M/L कॉमन आहे, तर ते कॉमन घेतलं. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, Vx1चा स्क्वेअर प्लस Vx2 त्याचा स्क्वेअर प्लस Vx3 त्याचा स्क्वेअर अप टू द Vxn स्क्वेअर. आता ॲव्हरेज प्रेशर, तर प्रेशर इज इक्वल टू काय असतं, फोर्स पर युनिट एरिया. तर पी काय दाखवतोय, ॲव्हरेज प्रेशर. P इज इक्वल टू फोर्स जो काय एक्झर्ट झाला ॲव्हरेज फोर्स तो तिथं वरच्याप्रमाणेच लिहिला आहे डिवाइड बाय एरिया. तर एरिया किती येणार आहे, L स्क्वेअर. आता थोडं रिअरेंज केलं इक्वेशन, M आहे तसंच लिहिला, L आणि L स्क्वेअर लिहिला. ब्रॅकेटमध्ये Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर प्लस अप टू द Vn स्क्वेअर. ठीक आहे. आता L इंटू L स्क्वेअर आहे, तर तिथं काय येईल, L क्यूब येईल. देअरफॉर P इज इक्वल टू M डिवाइड बाय L क्यूब इंटू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अप टू द Vxn स्क्वेअर. बट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर प्लस डॅश डॅश प्लस Vxn स्क्वेअर इज इक्वल टू n इंटू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता हे कुठून लिहिलं आहे आपण, तर ह्याच्या आधी आपण एक डेफिनेशन पाहिली होती मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, तर ही आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. तर त्याचा वापर करून आपण V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर त्याच्यासाठी n मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी लिहितोय. तर तीच व्हॅल्यू आपण इथं यूज केलेली आहे. ठीक आहे. म्हणून P इज इक्वल टू किती आलं, M डिवाइड बाय L क्यूब कॅपिटल N इंटू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता N आणि M शेजारी घेतले, डिवाइड बाय L क्यूब इंटू Vx स्क्वेअर मीन म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. नंतर काय म्हणलंय, बट व्हॉल्यूम ऑफ गॅस इज L क्यूब. म्हणजे जिथं L क्यूब आहे त्याच्याऐवजी आपण फी लिहू शकतो. म्हणून काय लिहिलं इक्वेशन, P इज इक्वल टू Nm डिवाइड बाय V मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, त्याला इक्वेशन 1 म्हणलं आहे. फेअर V मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी Vx इज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल अलॉंग द एक्स ॲक्सिस. तर आत्तापर्यंत आपण फक्त एक्स ॲक्सिसचा विचार केला. पुढं काय म्हणलं आहे, तिन्ही ॲक्सिसचा आपण तिन्ही ॲक्सिससाठी इक्वेशन लिहितोय. तर नाव मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज इक्वल टू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग द एक्स ॲक्सिस प्लस मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग द वाय ॲक्सिस प्लस मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग द झेड ॲक्सिस, त्याला इक्वेशन ए म्हणले. बट ड्यू टू द सिमेट्री V मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस प्लस मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग झेड ॲक्सिस. आता ए आणि बी कम्पेअर केले तर त्यांनी काय म्हणलं, यूज इक्वेशन बी इन इक्वेशन ए. तर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येईल, Vx स्क्वेअर प्लस Vy. प्रत्येक Vy आणि Vzच्या किमती Vxच्या इक्वल लिहिल्या, म्हणजेच मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येईल, 3 मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी x.
म्हणजेच मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग द एक्स इज इक्वल टू हा 3 पलीकडे नेला आणि मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे तसंच लिहिलं, त्याला इक्वेशन 2 म्हणलं आहे. नाव यूज इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. म्हणजे इक्वेशन 1 कशासाठी आहे? प्रेशरसाठी आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग द एक्स ॲक्सिस ते इक्वेशन वापरायचं आहे. म्हणजेच इक्वेशन 2 आपण इक्वेशन 1मध्ये पुटअप करतो आहे. तर काय मिळेल आपल्याला? पी इज इक्वल टू एन एम डिवाइड बाय व्ही आहे तसंच लिहिलं आणि मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस तर त्याच्याऐवजी काय लिहितो आहे? 1/3 मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता 3 पुढं घेतला म्हणजेच 1/3 एन एम डिवाइड बाय व्ही इंटू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणजेच पी इज इक्वल टू 1/3 एन इंटू एम म्हणजे काय आहे? कॅपिटल एम आहे. म्हणजेच टोटल मास ऑफ गॅस डिवाइड बाय व्हॉल्यूम इंटू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. तर हे कशासाठी इक्वेशन मिळालं आपल्याला? इक्वेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. ठीक आहे. तर हे इक्वेशन 4 किंवा 5 मार्काला विचारलं जातं. आता स्टेप बाय स्टेप मी इक्वेशन लिहिलेलं आहे. टेक्स्टबुकमध्ये एवढं डिटेल दिलेलं नाही, पण इथं मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. ह्याचं प्रिपरेशन व्यवस्थित करा. हे इक्वेशन आलं तर डायरेक्ट 4 किंवा 5 मार्कला विचारलं जातं आणि त्याला जोडूनच प्रॉब्लेम विचारला जातो ह्याच इक्वेशनवर. म्हणजे जो काय 7 मार्काचा इक्वेशन प्रॉब्लेम असेल किंवा इक्वेशन असेल ते ह्याच्यावर विचारलं जातं. ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.